आलं आलं ते व्हिडिओ त्याचं माहिती सांगायला बरं होत आहे मला. बरोबर आहे. सापडलं. मित्रांनो, हे जे बरेच व्हिडिओ बघितलो आहे, तुम्ही जर नेहमी व्हिडिओ बघता, कसं आहे, नेहमी आम्हाला लोक विचारतात की सापाची माहिती करून घ्यावी, का व्हिडिओ बघत नाही माहिती नाही. हे माझेच व्हिडिओ बघावे असं नाही आहे, पण लोकांनी खरंच भीती असेल तर एखाद्या सर्पमित्राला फोन करून त्याच्याबद्दल माहिती करून घ्यावी. आणि एखाद्या ठिकाणी साप आला, तो कोणता फोटो टाकला तरी त्याची माहिती सांगतो. किंवा आमची व्हिडिओतनं भरपूर काही माहिती कळते. लक्षात घ्या, काही वेळापर्यंत व्हिडिओ करू शकलो नाही कारण अचानक साप पळत असल्यामुळे पकडलो. पण शिकलेली मुलगी म्हणाली, हा साप मारल्यानंतर चावल्यानंतर लकवा होते म्हणाली. शिकलेली मुलगी. लक्षात घ्या, आम्ही सर्पमित्रांना, एक्सपर्टना विचारावं. कट्ट्यावर बसून जे लोकांचे गप्पा आम्ही ऐकतो त्यामुळे सापाची भीती तयार झालेली आहे. आणि ती आम्हाला सांगावं की लागावी, कारण तुमच्या हातात सुद्धा मोबाईल आहे. अगदी सहज तुम्ही विचारला साप विषारी कोणते, काय येतात लक्षणं, प्रथमोपचार, आणि ते एवढी सोपी माहिती आहे. पण आम्ही त्याच्याकडे इंटरेस्ट नसल्यामुळे फक्त चित्रपट याच्यात इंटरेस्ट आहे. साप बघायची लोकांना इंटरेस्ट आहे. मी नेहमी असं म्हणत आलोय, साप बघायला जेवढं लोकांना आवडतंय त्यातला 1% जर लोकांनी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केले तर सापाची भीती काय राहणार नाही. आता हा व्हिडिओ ह्यांच्याकडे मी बनवतोय, तुम्ही बघा. आणि तुम्ही बघितल्यामुळे भीती दूर होण्याची इच्छा आहे आणि लोकांनी पण ते बघावे. आता मी इथं आल्यानंतर ह्यांना ती माहिती कळावी का, म्हणजे ह्याच्या अगोदर आमच्यासारख्याचे व्हिडिओ त्यांनी का बघू नये असं मला वाटतं. लक्षात घ्या, ऍडल्ट म्हणजे पूर्ण वयाचा साप आहे, पिल्लू नव्हे. आणि बेळगावच्या अगदी भर वस्तीत म्हणजे रविवार पेठ मेन्सी गल्ली इथं मी साप पकडतोय. जुनी घर इमारत तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरून तुम्हाला समजेल हा जुन्या घरातच पाली खायला राहतोय. किचन बाथरूम मध्ये पकडतोय. एक 10 साप मी ग्रामीण भागात पकडले असणार. म्हणजे शहरात राहणारा साप असं म्हटलंय. चावतोय पण जास्त, मी बोलत असताना चावला तुम्हाला बघितलं असणार, पण चावला तरी काय होत नाही, करतो विषारी नाही आहे, पाली खातोय म्हणून चावला तरी काय होत नाही. ही जर कळलं आणि हा धोकादायक नाही आहे, एवढं कळून घ्यायला का वेळ लागत नाही. आपल्या घराजवळचे घरातले साप कोणते आहेत हे जर समजून घेतलं तर सापाची भीती दूर व्हायला वेळ लागत नाही. हा घरात राहणारा, पाली खाणारा, सर्वात जास्त ग्रीप पकडणारा कवड्या जातीचा बिनविषारी साप आहे. धन्यवाद.